एक ही फ्लैट को कई लोगों को बेचकर करोड़ों रुपए की ठगी करने वाले दीपक जायसवाल को कोपरखैरणे पुलिस और क्राइम ब्रांच ने मुंबई के तिलक नगर से गिरफ्तार किया। दीपक जायसवाल के खिलाफ कुल 17 मामले दर्ज किए गए हैं। दीपक जायसवाल की धोखाधड़ी के तरीकों को देखते हुए कोपरखैरणे पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक औदुंबर पाटिल ने नागरिकों से अपील की है कि अगर दीपक जायसवाल ने राज्य के साथ साथ देश में भी किसी के साथ धोखाधड़ी की है तो वह स्थानीय पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराएं। पेश है हमारे संवाददाता की यह खास रिपोर्ट। जय हिंद। दीपक महेशचंद्र जायसवाल हा कोपरखैरणे पोलीस स्टेशन मध्ये 7 गुन्ह्यामध्ये म्हणजे आरोपी आहे। सदर आरोपीला अटक करणं आवश्यक असल्या कारणाने कोपरखैरणे पोलीस व क्राइम ब्रांच यांनी मिळून त्या सदर आरोपीला टिळक नगर येथून अटक केली। सदर आरोपीची कार्यपद्धती ही एकच फ्लॅट अनेक व्यक्तींना विकण्याची याची गुन्ह्याची कार्यपद्धती होती। त्यानं करोड रुपयाच्या लोकांची फसवणूक केलेली आहे। त्याच्यावर नवी मुंबई या ठिकाणी एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी कोपरखैरणे या ठिकाणी 7, वाशी या ठिकाणी 5, एपीएमसी, सीबीडी, नावाशेवा, खांदेश्वर आणि रबाळे या ठिकाणी प्रत्येकी 1 गुन्हे दाखल आहेत। तसेच मुंबई या ठिकाणी टिळक नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 5 गुन्हे दाखल आहेत। तर त्याची सगळी गुन्ह्याची कार्यपद्धती बघून अनेक ठिकाणी फसवणूक करण्याची त्याची पद्धती दिसून येत असल्या कारणाने वरिष्ठांच्या आदेशान्वये आम्ही पूर्ण महाराष्ट्र व भारत देशामध्ये दीपक जायसवाल यांनी जर अशा पद्धतीचे गुन्हे केले असतील तर त्याचा ताबा घेऊन त्याचा पुढील तपास करावा असा आम्ही वाले संदेश देखील दिलेला आहे। तर ह्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांना आव्हान आहे की दीपक जायसवाल यांनी जर आपली फसवणूक केली असेल तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्यावर तक्रार दाखल करा, जेणेकरून असे फसवणूक करणारे व्यक्ती आणि प्रवृत्ती हे आपल्या समूळ नष्ट करू शकू। धन्यवाद।